गेल्या 3 दिवसापासून पडणाऱ्या पावसाचा फटका आता मिऱ्या नागपूर हायवेला बसलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जी मोरीचं काम चालू होतं त्याच ठिकाणी आता रस्ता खचलेला आहे। आपण जर बघितलं तर आपण सध्या रत्नागिरीतल्या परटवण्या भागात आहोत आणि या ठिकाणी जे मोरीचं काम चालू होतं त्या मोरीच्या कामाच्या बाजूलाच हा रस्ता खचलेला आहे आणि ह्याच रस्त्यावरून जी आहे ही वाहतुकीची ये जा चालू होती। मध्यरात्री हा रस्ता खचलेला आणि या ठिकाणाहून कोणतंही वाहन येत नव्हतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। अन्यथा या ठिकाणी मोठा अनर्थ झाला असता। या ठिकाणी जर पाहिलं तर 3च दिवस आता फक्त पाऊस पडला आहे। हा मान्सून पूर्व पावसामध्ये रोडची अवस्था जी आहे ती अशा प्रकारे झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच पाहिलं तर याच्या पुढे अजून मोठा पाऊस व्हायचा, अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे, त्यावेळेला नक्की काय पोझिशन असेल हे न बोललेलंच बरं। मात्र सध्या या पावसाचा जो फटका आहे तो कुठेतरी मिऱ्या नागपूर हायवेला बसल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।